नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत आहात ना? तुम्हाला माहिती आहे का, आता बुधवारी म्हणजेच 29 जुलै रोजी गुरुपौर्णिमा आहे. त्यानिमित्ताने आधुनिक काळातील गुरु शिष्य यांच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे बरं का. त्यातील पहिली गोष्ट आज मी तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट आहे ही क्रीडा क्षेत्रातील गुरुशिष्य यांच्याविषयी. आपल्या सर्वांना माहिती आहे की भारतरत्न सचिन तेंडुलकर म्हणजे क्रिकेट विश्वातील देव. तर हा सचिन तेंडुलकर आणि त्याचे क्रिकेटमधील गुरु रमाकांत आचरेकर यांची आपण एक छोटीशी गोष्ट आजच्या ह्या गुरुपौर्णिमेच्या उपक्रमाच्या निमित्ताने पाहूया. तर आचरेकर सर सचिन तेंडुलकर ह्याला सराव करण्यासाठी शिवाजी पार्कवर घेऊन जायचे. मुंबई येथील शिवाजी पार्क हे खूप मोठं मैदान आहे आणि तिथे उत्तम प्रकारे क्रिकेटचा सराव वर्षानुवर्ष चालतो, प्रॅक्टिस चालते. तर ते आचरेकर सर आहेत ते सचिनला शिवाजी पार्कवर घेऊन जायचे सराव करण्यासाठी. सतत केलेल्या बॅटिंग बॉलिंग ह्याच्यामुळे सचिन थकून जायचा आणि थोडासा कंटाळा करायचा. पण तेव्हा मात्र काय करायचे सर त्याचे, ते आचरेकर सर स्टंपवर 1 रुपयाचं नाणं ठेवायचे बरं का. आणि इतर बॉलर्सना ते चॅलेंज करायचे की कोण सचिनला आऊट करू शकेल. जर कोणी सचिनला आऊट करू शकलं नाही तर ते 1 रुपयाचं नाणं सचिनला मिळायचं. अर्थात त्यावेळी या 1 रुपयाच्या नाण्यालासुद्धा खूपच मोठा भाव होता. जुनी गोष्ट सांगतोय तशी मी. त्याच्यामुळे परंतु सचिन हा इतका मस्त खेळायचा, त्याचा प्रॅक्टिस त्याची इतकी छान होती की कुठलाही बॉलर सचिनला आऊट करू शकत नसे. त्यामुळे त्या स्टंपवर ठेवलेलं 1 रुपयाचं नाणं मात्र सचिनला मिळत असे. अशी अनेक नाणी सचिनने जमवली होती. म्हणजेच काय तर गुरु आणि शिष्य कसे असावेत, गुरु आचरेकर सरांसारखा असावा आणि शिष्य हा सचिन तेंडुलकरसारखा असावा. त्याने अतिशय मेहनत घेऊन क्रिकेटचा सराव केला आणि म्हणूनच त्याला आता भारतरत्न ही उपाधी प्राप्त झालेली आहे आपल्याला माहिती आहे. आणि सचिनशिवाय क्रिकेट अशक्य आहे. आणि सचिन काय म्हणतो, तो म्हणतो की मी ही जी नाणी जिंकलेली आहेत ती जगातील सर्वात कुठल्याही मोठ्या पुरस्कारापेक्षा सुद्धा मौल्यवान आहे. आता ह्या कथेतनं तात्पर्य काय आहे? आधुनिक काळातही गुरुची कठोर शिष्य आणि शिष्याची अपार निष्ठा माणसाला शिखरावर पोहोचू शकते. कसा वाटला आजचा व्हिडिओ? तुम्हाला आवडला ना? ही जरा आगळी वेगळी गुरुशिष्यांची गोष्ट आज आपण ऐकली, आज आपण पाहिली. तर हा व्हिडिओ नीट पहा, तुमच्या मित्रमैत्रिणींनाही पाठवा, त्यांनाही याची माहिती मिळू दे. आणि नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.